उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत। अजित पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर येणार आहेत। नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये होणाऱ्या कार्यकर्त्या मेळाव्याला दोन्ही नेते एकत्र येणार आहेत। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ हे नाराज होते अशी चर्चा आहे। आजच्या राष्ट्रवादी कार्यालयात होणाऱ्या मेळाव्यामध्ये अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असेल। अजित पवार, छगन भुजबळ हे दोन्ही नेते या मेळाव्यात एकत्र येणार आहेत। अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। राष्ट्रवादीचा मेळावा होणार आहे। या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेश, आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा होणार आहे। या मेळाव्यामध्ये अजित पवार आणि छगन भुजबळ हे एकत्र येणार आहेत, एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतील। अगदी नीलम, खरं तर गेल्या काही दिवसांपासून बघितलं असेल तर माजी उपमुख्यमंत्री म्हणजे छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याच्या ज्या चर्चा आहेत त्या आपल्याला बघायला मिळत आहे। जेव्हा जेव्हा अजित पवार यांचा नाशिकमध्ये दौरा झाला त्यावेळी खरं तर छगन भुजबळ हे अनुपस्थित राहिलेले, मात्र आजच्या दौऱ्याला छगन भुजबळ हे अजित पवार यांच्या सोबत असणारे एकाच व्यासपीठावर हे दोघेही नेते एकत्र येणारे, यामुळे खरं तर नाराजी दूर झाली का असं देखील उत्सुकता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये लागलेली आहे। मात्र अजित पवार नाशिकमध्ये येत असताना राष्ट्रवादी भवनामध्ये हा मेळावा पार पडतोय। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर राष्ट्रवादी भवन समोरच कार्यकर्त्यांनी मात्र होर्डिंग लावलेले आहे आणि त्यामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे की छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात सन्मानपूर्वक स्थान द्यावे अशा आशयाचे देखील होर्डिंग कार्यकर्त्यांनी लावलेले। त्यामुळे एकूणच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने आता छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान भेटणार का असा देखील सवाल कार्यकर्त्यांकडून यावेळी विचारला जाऊ शकतो। त्यामुळे आजच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे। जी, धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।